हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळेजण पॉझिटिव्ह असतील, सगळेजण फॅन्टॅस्टिक असतील आणि काही जण थोडेसे निगेटिव्ह असणार आहे. कारण त्यांनी मला तसे मेसेजेस पण केले होते आणि त्यांचं निगेटिव्ह असण्यासाठी रिझन पण व्हॅलिड आहे. कारण सी एम साहेबांनी जी अनाऊन्समेंट केली त्यामुळे थोडे काही जण कन्फ्यूज होऊन गेले. सो आपण ते सगळं डिस्कस करणार आहे, पण त्याच्या आधी मेन आपला अजेंडा काय आजचा तो बघून घेऊ. आज सगळ्यात पहिला पॉईंट आपण तोच डिस्कस करणार आहे की सी एमनी जी अनाऊन्समेंट केली होती त्यात एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचं होतं, किंवा मुलांनी कशा पद्धतीने चुकीचं त्याला इंटरप्रिट केलं आणि कसं बँकिंगला रिलेट करतायत किंवा नाही करत आहे, जे कन्फ्युज्ड आहे ते सगळं बघू. सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट राहील की हा लॉकडाऊन पिरियड खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्या अशी मागच्या 2 विकली टॉकमध्ये डिस्कस केले खूप डिटेलमध्ये. बट स्टील यावेळी काय झालेलं आहे, जे मुलं आपल्या बँकेमध्ये सध्या काम करतायत, जे जॉबला आहेत, त्यांच्याशी मी ते डिस्कस केलं आणि 1-2 जणांनी मलाही काही सजेशन दिले की सर तुम्ही ना सांगा मुलांना हे काय एवढं इम्पॉर्टंट आहे या पिरियडमध्ये, तर त्याच्यावरती जरा थोडासा भर टाकू. आणि त्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं की एक्झाम ओव्हरलॅप होतील का किंवा झालेल्या आहेत का पास्टमध्ये आणि होऊ शकता का, तर त्याच्याशी रिलेटेड ज्या मागच्या वेळेसच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी थोड्याशा फॅक्ट सांगून देईल तिथे. देन आपलं रेग्युलर जे डिस्कशन सेशन असतं, काय तुम्ही चांगलं करायला पाहिजे, काय मुलं चांगलं करताय ते तुमच्याशी शेअर करेल. काहींचे क्वेश्चन्स आहेत, त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत, ते आपण थोडेसे डिस्कस करू. आणि स्क्रीनशॉट काय डिस्कस करतोय, कारण की भले तो क्वेश्चन एका पर्टिक्युलर मुलाने विचारलेला आहे, पण मला असं वाटतं की तो कदाचित भरपूर जणांच्या डोक्यात ते डाऊट्स असू शकतात. सो ते डिस्कस करणं जास्त गरजेचं आहे. आणि देन आपले मोटिवेशनल व्हिडिओचा शेवटी पार्ट तर आहेच, पण मध्ये ॲग्रीवाल्यांशी पण थोडंसं डिस्कशन झालं पाहिजे. पण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड मला वाटतं एक स्पेशल व्हिडिओज बनवलेला बेटर राहील, या सगळ्यांमध्ये कन्फ्यूज नको व्हायला. हे सगळं आपलं एकत्र सेशन असतं ना. सो मी सगळं आता पुढे डिटेलमध्ये हळूहळू सांगतो. पहिले आपण मेजर चालू करू, ती जी अनाऊन्समेंट झाली त्याबद्दल. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट केली होती की नो फर्दर रिक्रुटमेंट. तर याच्यामुळे बरेच जण खूप टेन्शनमध्ये होते की सर मग आता बँकिंगवर किती इम्पॅक्ट पडेल, काय वाटतंय काय नाही. आणि नेमकी ती न्यूज मागच्या विकली टॉक नंतर लगेच झाली होती, पण मग परत विकली टॉक घेणं थोडं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी थोडासा वेळ घेतला. आणि आतापर्यंत बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन गेल्या, तर त्याचाही मला फायदा होईल आता हे सगळं बोलायला. मागच्या या सगळ्या इन्सिडन्स नंतर भरपूर महाराष्ट्राच्या बाहेरचे काही टीचर लोक आहेत, ज्यांचा बँकेमध्ये 20-20 वर्ष, 30-30 वर्ष, 32 वर्ष एक्सपिरियन्स आहे मुळात बँकेमध्ये. त्यांनी पण त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज सांगितले, ते पण मी बघितले. आणि त्या सगळ्यांचं आता मी एक कंबाईन करून तुम्हाला सांगतो, कारण असं जर बोलायला गेलं ना तर कदाचित त्याला अर्धा पाऊण तास पण लागू शकतो, कारण ती इतकं डीप पण आहे. काही जणांनी तेवढं डीप एक्सप्लेन पण केलेलं आहे आणि सगळं बरोबर पण आहे, त्यांचं काहीच चुकीचं नाही आहे. पण मला असं वाटतं की मी जे मेजर पॉईंट्स आहे ते सांगण्याचा हवं तर प्रयत्न करतो. आणि तेवढं ऐकून जर तुमचं काही कन्फ्युजन असलं तर तुम्ही बिंदास नंतर मला परत विचारा त्याशी रिलेटेड काही न्यूज असेल तर. सो सगळ्यात पहिले बघा, जे आपलं स्टेट गव्हर्नमेंट आहे, आता महाराष्ट्र मॅक्झिमम जो आपण चालवतो तो सगळा टॅक्सेसवरती चालतो. सो गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की तुम्ही खर्च कमी करा थोडासा. आणि खर्च का कमी करा, तर थोडासा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम पुढे फेस करावाच लागणार आहे. पण मग सेंट्रलवर त्याचा किती इम्पॅक्ट पडेल, तर आता भारत सरकार जे चालते ते फक्त टॅक्सेसवर चालते असं नाही, बाकी पण काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडे. आणि अशीच न्यूज काही दिवसांपूर्वी हरियाणा गव्हर्नमेंटने पण टाकली होती की हरियाणा रिक्रुटमेंट नाही घेणार. आता महाराष्ट्राने टाकली. कदाचित अजून काही दिवसांमध्ये तुम्हाला अशा काही न्यूज ऐकायला भेटतील की अजून काही दुसऱ्या स्टेट्सनी पण त्यांच्या स्टेट्सच्या ज्या वॅकन्सीज आहेत थोड्याशा कमी केल्या, त्यांच्या इंटरनल वगैरे वगैरे. सो याचा निश्चितच इम्पॅक्ट MPSC आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्स असतील ना त्याच्यावर पडलेला आहे. पण त्याचा बँकिंगवरती काहीच इम्पॅक्ट नाही पडणार असं सगळ्यांचं म्हणणं आहे, किंवा पडला तर थोडाफार पडेल, काहीच नाही पडणार. कदाचित काही जणांचं म्हणणं चुकीचं राहू शकतं किंवा बरोबर पण राहील, पण थोडासा पडू शकतो. पण अति जास्त तर बिलकुलच नाही पडणार, जेवढा की MPSCवर पडलाय. तोही त्यांचा एका वर्षासाठी त्यांनी थोडी स्थगिती आणलेली आहे आणि त्यांची रिझन्स व्हॅलिड पण आहे. पण आपल्या बँकिंगचा जर विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे याची बॉडी पण वेगळी आहे. आणि सेंट्रल जर मी तुम्हाला जे टॅक्सचं एक रिझन सांगितलं ते एक रिझन राहू शकतं, किंवा एकदम सोप्या भाषेत एकदम सिम्पल जर आपल्याला त्याला रिलेट करायचं असेल ना, तुम्ही कुठल्याही बँकेतल्या आपल्या एखाद्या एक स्टुडंटला किंवा तुमच्या मित्रांना किंवा कोणालाही विचारा, असं कुठलीच बँक नाही आहे किंवा असं कुठलंच बँकेशी रिलेटेड कोणतेच जो कोणी जॉब करतोय त्याचं असं म्हणणं नाही आहे की यार माझ्याकडं ना वेळ खूप असतो, मी नुसता बसून असतो, काहीच काम नाही आहे. सगळ्यांची हीच बोंब आहे की इकडं मॅनपॉवर कमी आहे, आम्हाला मॅनपॉवर पाहिजे. आणि तुम्ही बघताय की लॉकडाऊन पिरियडमध्ये पण भरपूर सरकारी ऑफिसेस बंद आहेत, पण बँका अजूनही चालू आहेत, यांचे कामं मात्र चालू आहे. सो जर याला असं त्या वेगवेगळ्या पॉईंट्सने जर डिफरन्शिएट केलं ना, तर ते एक लक्षात येऊन जातं आहे की यांना मॅनपॉवर तर लागणारच आहे कंपल्सरी. त्यामुळे फार तर फार वर्स्ट टू वर्स्ट सिनारिओ असं होऊ शकतं की बाबा 100 जागा निघायच्या 90 निघतील, 85 निघतील. पण असं नाही होणार की डायरेक्ट बंद होईल म्हणून. त्यानंतर जर दुसरं
दुसरं तुम्ही बघितलं की गव्हर्नमेंटच्याच जे आता MPSC थ्रू आपण अशा काही पोस्ट असतात, आता आपण असं नावानुसार नाही सांगू शकत डायरेक्ट पोस्टचं नाव, पण तुम्ही असं ऐकतात बघा बऱ्याच वेळेस, किंवा बऱ्याच जणांनी ऐकलं पण असेल की यार माझा मित्र म्हणतो की यार मला ॲक्च्युली काही काम नाही, एकदम निवांत आहे, मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता, तसा जॉब भेटला. बऱ्याच जणांचं ते एक म्हणणं असतं की तिथे थोडंसं रिलॅक्स असतं, थोडंसं निवांत काम असतं. पण तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखादा बँकेतला म्हणतोय की नाही मला काहीच काम नाही, मी एकदम रिलॅक्स आहे म्हणून? सो बेसिकली काय आहे ना की त्याच्यासाठी त्यांनी तशा काही पोस्ट असतील त्याशी रिलेटेड, त्या आता त्या बंद करतील. पण बँकिंगच्या पोस्ट बंद होतील असं तर बिलकुलच नाही वाटत आहे. पण याचा इम्पॅक्ट असा होऊ शकतो की MPSC प्रिपेअर करणारे भरपूर जण कदाचित बँकिंग साईडला पण प्रिपरेशनला येतील. सो बेसिकली याची कॉम्पिटिशनच वाढणार आहे फार तर फार. पण असं तर काही होणार नाही की एकदम जागा कमी होतील किंवा रिक्रुटमेंट बंद होतील. तर भरपूर जणांनी असे मेसेजेस केले होते. आणि नवीन ज्या ॲड आहेत त्या आता कदाचित थोड्याशा डिले होतील, कारण की लॉकडाऊनचा आपल्याला दिसतो इम्पॅक्ट थोडासा वाढत चाललेला आहे. पण ज्या ॲड आलेल्या होत्या त्यात काही कमी जास्त होणं ते तर काही मुश्किल वाटतंय. जसं की बऱ्याच ॲड त्यांनी ऑलरेडी अनाऊन्स केलेल्या होत्या, जसं की महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्हची, तर ती एक्झाम होईल की नाही असं काही जणांचं म्हणणं होतं. डेफिनेटली ती एक्झाम होईलच, फक्त हां थोडंसं उशिरा होईल हे आता तुम्हालाही कळत असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने सगळा सिनारिओ चाललेला आहे. बरं, आपण दुसरं पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला बँकिंगच्या याच्यासाठी, तर भरपूर लोक रिटायर पण होत आहेत बघा. भरपूर जण रिटायर होत आहेत. मग त्यामुळे ह्या रिटायरमेंटला त्यांना फुलफिल करणं कंपल्सरी असणार आहे. आणि वर्कलोड दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्यामुळे पण जागा भरणार तर आहेच असते, त्यात काही वादच नाही आहे. देन पुढचं मुलांचं असं एक म्हणणं होतं की सर जे काय आता लॉकडाऊन नंतर एक्झाम होणार आहे, तुम्ही असं सांगितलं होतं म्हणे, आम्ही 1-2 विकली डॉग ऐकले की लॉकडाऊन नंतर लगेच एक्झाम होईल म्हणून. आता ते ऐकताना कदाचित तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याला रिलेट केलं, तर मी तो पॉईंट जरा नीट क्लिअर करतो. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच एक्झाम होईल म्हणजे असं नाही आहे की लॉकडाऊन संपलं 2च दिवसात एक्झाम होणार आहे. आता त्यासाठी मागच्याच वीकमध्ये SSCनी पण एक हे टाकली बघा पोस्ट, आणि तुमची टेलिग्राम चॅनलवरती मी ती शेअर पण केलेली आहे. त्यात जर तुम्ही नीट वाचले पॉईंट्स, मी तिथं मेन्शन पण केले कोणते पॉईंट्स वाचायचे, तर त्यांनी म्हटले की ॲटलिस्ट 1 महिना अगोदर आम्ही तुम्हाला आयडिया देऊ, कारण मुलांना ट्रॅव्हल करावं लागणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी, आणि वेगवेगळ्या ठिकाणची मुलं असतात. त्यामुळे 1 महिना अगोदर तुम्हाला आयडिया दिली जाईल की तुमचं एक्झाम सेंटर कोणतं राहील. आता SSCचं लॉकडाऊनच्या जस्ट आधी, इनफॅक्ट लॉकडाऊन बघा 15 मार्चपासून क्लासेस आपण बंद केले. 22-23 तारखेनंतर मग आता फुल लॉकडाऊन आपलं इम्प्लिमेंट झालं 22-23 नंतर. तर मध्ये 15-16-17 2-3 दिवस एक्झाम झाली पण होती SSCची, आणि नंतरच्या त्यांनी बंद केल्या होत्या. त्यामुळे काही जणांची एक्झाम झालेली आहे, काहींची बाकी आहे. सो त्यांनी तो एक विचार केलेला आहे की आता 1 महिना तरी आम्ही तुम्हाला सांगू. मग त्याच्यावर एक होप तयार होऊन जाते की जर ते 1 महिना अगोदर आयडिया देणार आहे तर ऑब्व्हियसली बँकिंगवाले पण देतीलच. सो लॉकडाऊन नंतर तुम्हाला निदान 1 महिना भेटला असं तुम्ही पकडून जाऊ शकता. याच्यावर एक तुम्ही गेसवर्क करू शकता. पण SSCनी तसं अनाऊन्स केलं आहे. प्लस मध्ये एक चांगली गुड न्यूज अशी होती की जी 12वीची IITची एक्झाम आहे त्याच्याशी रिलेटेड पण बघा न्यूज तुम्ही बघितली असेल की जुलैमध्ये त्यांची एक्झाम आहे. तर तिकडनं एक थोड्या होप्स तयार होत आहेत की जर आता त्यांनी जुलैला अनाऊन्स केलेलं आहे तर बँकिंगच्या एक्झाम पण त्याच्या आसपास किंवा थोड्याशा त्याच्यानंतर चालू होऊ शकता. हां, बँकिंग डेफिनेटली त्याच्यानंतर चालू होईल, कारण यांना पहिले प्रायोरिटी दिल्या जाईल. पण एक ते जर जुलै म्हणतायत, तुम्ही ऑगस्ट वगैरे थोडं पकडू शकता, तरी तुमच्याकडे 2-2.5 महिने आहेत. सो अजून याला थोडंसं डिफरन्शिएट करण्यासाठी आणि एक्झाम कॅलेंडरबद्दल जे आपण डिस्कस करतोय ना, त्याच्याशी रिलेटेड अजून काही गोष्टी थोड्याशा सांगायच्या आहे. IBPSचं बँकिंगचं जे पण कॅलेंडर असतं एक्झामचं, ते दरवर्षी जानेवारीमध्ये येऊन जातं बघा. जानेवारीमध्ये ते एक्झाम कॅलेंडर आलं की ते पूर्ण सांगतात की IBPS PO कधी असणार आहे, IBPS RRB कधी असणार आहे, किंवा आपल्या क्लर्कचा कधी असणार आहे, ऑफिसरचा कधी असणार आहे. आणि 99% त्याच डेट्सला सगळ्या एक्झाम होतात. फक्त आता यावर्षी कोरोनामुळे ते थोडंसं पुढे जाईल. पण आता प्रॉब्लेम काय होऊ शकतो, लॉकडाऊन नंतर ना ह्या सगळ्या एक्झाम्स थोड्या ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस होऊ शकतात, किंवा त्या सगळ्या जवळपास येतील. आणि त्याचं कॅलेंडर बनवणं काही जोक नाही आहे, कारण त्यांना सगळ्या त्या बुकिंग्स करावं लागतात, आणि भरपूर एक्झामना जवळपास ओव्हरलॅप होतात. हे मी पुढच्या 1-2 पॉईंट्समध्ये नंतर क्लिअर करणार आहे. सो मला असं म्हणायचं की त्यांना पण ना त्यासाठी वेळ लागणार आहे थोडासा लॉकडाऊन नंतर, म्हणून त्यांनी जो 1 महिना दिलेला आहे तो स्टुडंटसाठी पण दिलेला आहे, आणि कदाचित त्या हिशोबाने त्या अनाऊन्समेंट पण करतील. आता हे त्यांचं आत्ताचं म्हणणं आहे. पण जर समजा अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन थोडीशी खराब झाली पुढे, तर मग कदाचित ती डेट पुढे अजून वाढू पण शकते. पण सध्या तुम्ही एक गेस किंवा एक थोडंसं प्रेडिक्शन लावू शकता की जुलै एंड ऑगस्टपर्यंत समजा आपल्या एक्झाम्स चालू होण्याची शक्यता आहेत. कारण आत्ता जर बघितलं तर कालच का आजच मला वाटतं IDBIची पण जॉईनिंग आली एक्झिक्युटिव्हची. 15 जून का काहीतरी त्यांना डेट दिलेली आहे. सो त्या पण काही थोड्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जे मुलं निगेटिव्ह झाले होते त्यांच्यासाठी. आणि MBA CET बद्दल पण बरेच जण विचारत होते, ते मी पुढे एका पॉईंटमध्ये नंतर क्लिअर करेल. सो आपण पुढे जाऊ, पुढचा पॉईंट बघू.
जे ओव्हरलॅपचं म्हटलं ना मी, ते ओव्हरलॅपचं पण पुढे क्लिअर करून देतो. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचं मुलांनी विचारलं तर ते नक्कीच होईल, फक्त थोडंसं डिले होईल. तशी त्याला प्रोसेसला खूपच वेळ लागत होता आणि आता या लॉकडाऊनमुळे ते अजूनच रिलॅक्समध्ये होईल. त्यानंतर काहींचं म्हणणं होतं की सर EPFOच्या ज्या वॅकन्सीज आहे त्याच्याचं कसं राहील, काय राहील, कमी होतील का, कारण ऑलरेडी रिझल्ट तर लागला होता. हे बघा, EPFOवाल्यांनी तर तसं पण स्ट्राईक केली होती की आम्हाला ना वॅकन्सीज वाढवून पाहिजेत वगैरे वगैरे. त्यांची स्ट्राईकच त्यासाठी होती. त्यामुळे आता जेवढं ठरलेलं आहे त्यात कमी होणं फारच मुश्किल वाटतंय. आणि एक गेस आहे फक्त तो, पण मला नाही वाटत की त्यामध्ये अजून काही कमी होईल, कारण यांची डिमांड होती की वाढवा, कमी करणं तर फारच मुश्किल आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का, तर 100% वेटिंग लिस्ट क्लिअर होईल, कारण यांना तेवढी मॅनपॉवर पाहिजे आणि नवीन एक्झाम कंडक्ट करून ते सगळं रिक्रूट करायला जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा वेटिंग क्लिअर करून बाकीच्यांना लवकर जॉईन करून घेतलेलं त्यांच्यासाठी बेटर राहू शकतं. त्यानंतर IDBIचं बोललो मी, 15 जून वगैरे त्याची एक डेट आलेली आहे. त्यानंतर काहींचं म्हणणं आहे सर IBPS क्लर्कचा रिझल्ट कधी लागेल, वॅकन्सीजवर काही इम्पॅक्ट पडेल का. हे बघा यार, ह्या गोष्टी तर सांगणं खरंच मुश्किल आहे, कोणालाही सांगणं मुश्किल आहे. हे फक्त मीच नाही, तुम्ही कोणालाही जरी विचारतो, प्रत्येकजण आपापला तर्क लावतोय, काहींचा बरोबर येऊन जातो, काहींचा नाही येत. सो मला वाटतं ह्या गोष्टींवर नका डिस्कस करू. जे मेन आहे की तुम्ही का अभ्यास करायला पाहिजे हे मी पुढच्या पॉईंटमध्ये सांगणार, तुम्ही ते नीट ऐकून घ्या. सो मला असं वाटतंय की बँकिंगवरती त्याचा एवढा इम्पॅक्ट पडणार नाही. जी अनाऊन्समेंट झालेली ओव्हरऑल हे सगळे रिझन्स होते त्याशी रिलेटेड, आणि अजून पण भरपूर आहेत, पण कसं त्याच्यावर डिस्कस करत असतो तर खूप वेळ जाईल. आणि पुढचे पॉईंट्स मला वाटतं तुम्ही व्यवस्थित नीट ऐकून घ्या. सेकंड पॉईंट बघू आपण आता, लॉकडाऊनमध्ये अभ्यास करणं एवढं इम्पॉर्टंट आहे, आम्ही त्याच्यावर काय एवढा जोर लावतोय. बँकेत जे मुलं सिलेक्ट झाले होते त्यांच्याशी मी बोललो, आणि काही स्टुडंटनी तुम्हाला क्लासमध्ये येऊन पण भरपूर वेळेस सांगितलं होतं बघा की आमची बॅच चालू असताना आमच्याकडनं हे राहून जायचं वगैरे वगैरे. तर मी थोडंसं क्लिअर करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्यावेळेस पण मुलं बॅचेस करतात किंवा अभ्यास करतात तर साईड बाय साईड तुमच्या कंटिन्यू एक्झाम्स चालू राहतात. भरपूर जणांना आठवत असेल की तुम्ही जेव्हाही बॅचेस करता, तुमची बॅच चालू असताना पण तुम्ही साईड बाय साईड एखादी एक्झाम देता. बरं, ती एक एक्झाम दिली की 10-15 दिवसानंतर परत एखादी एक्झाम असते. त्यानंतर त्याची प्री जर निघाली तर परत त्याच्या मेन्ससाठी वेगळं प्रिपरेशन करावं लागतं. आणि अनफॉर्च्युनेटली प्री टू मेन्स हा जो पॅच आहे, हा प्री टू मेन्सच्या पॅचमध्ये इतका कमी वेळ असतो की त्याच्यामध्ये सगळ्यांचा फोकस असा असतो की सर आता माझी प्री तर निघालेली आहे, मग मी थोडंसं बॅच बंद करू का, कारण मला अभ्यासाला वेळ पाहिजे. मग मुलं अनफॉर्च्युनेटली बॅच थोडे दिवस बंद करता की ते मिस झालेले टॉपिक मी पुढच्या बॅचमध्ये करेल, आणि बॅच मिस करून मग सगळा फोकस त्या GKवर लावून देता, कारण की GK करणं इम्पॉर्टंट आहे, GK कधी केलेलं नाही आहे. पण ते GK करायच्या चक्करमध्ये दुसऱ्या सब्जेक्टवरती पण वेगळा इम्पॅक्ट पडून जातो, बरं बॅच तुमची डिस्टर्ब होऊन जाते. तर ह्या सगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर जो परफेक्ट अभ्यास आम्हाला करायचा होता किंवा जेवढा वेळ आम्ही ॲक्च्युली द्यायला पाहिजे होता एकेका सब्जेक्टला किंवा कुठल्या वीक पॉईंट्सला आमच्या, तो आमच्याकडनं ह्या रिझन्समुळे दिला गेला नाही. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे ना तो म्हणजे इंग्लिशचा. इंग्लिशला तर कधी जेवढा वेळ पाहिजे तेवढा आम्ही देऊच शकलो नाही, कारण कंटिन्यू एकानंतर एक ॲक्टिव्हिटीज चालू होत्या किंवा या सगळ्या गोष्टी होत गेल्या, म्हणून इंग्लिशला वेळ नाही देता आला. प्लस काही जणांचं तर इथपर्यंत म्हणणं होतं की सर मी शेवटी ॲज अ क्लेरिकल म्हणून जॉब करतोय, माझी मुळात बिलकुल इच्छा नव्हती किंवा माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं, कारण त्यावेळेस कंटिन्यू इतक्या गोष्टी होत होत्या आणि एक रिझल्ट येऊन गेला तर असं वाटतच नव्हतं की आपण पुढच्या रिझल्टसाठी वेट करावं. सो अनफॉर्च्युनेटली काही जणांनी क्लेरिकल म्हणून जॉब शेवटी घेऊन टाकलेला आहे. तर माझं असं मत आहे की हा लॉकडाऊनचा पिरियड म्हणजे तुमच्यासाठी का गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की इंग्लिशसारखा सब्जेक्ट जो तुमचा रेग्युलरमध्ये नाही होऊ शकत. कारण त्यावेळेस जर तुम्हाला म्हटलं नॉवेल्स वाचा तर भरपूर जणांना भीती वाटते की यार 4-5 तास तर क्लासमध्ये चाललेले, आमचे ग्रुप्स बनवलेले त्या डिस्कशनमध्ये चालले, मॉक टेस्टमध्ये चालले, मॉक टेस्टच्या डिस्कशनमध्ये चालले, आणि ह्यानंतर कुठे नॉवेल्स वाचत बसू. मग आत्ता तुमच्याकडे तेवढी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, त्यावेळेस तेवढं करणं मुश्किल होऊन जातं, कारण की दर 15 दिवसाला खरंच एक्झाम्स पण असतात, आणि मेन म्हणजे त्या एक्झामचे पॅटर्नही थोडे थोडे चेंज होतात. जसं की ग्रामीण बँक आली की तुमचं इंग्लिश नसतं प्रीमध्ये, आपण काही दिवस इंग्लिश थोडं साईडला ठेवतो, प्री कॉन्ट आणि LRवर जास्त फोकस करतो, परत मध्येच हिंदी येऊन जातं काही जणांचं मेन्समध्ये, मग त्या हिंदीमुळे थोडासा गोंधळ होतो. बरं, तिथं सेक्शनल टायमिंग नाही आहे RRBला, पण दुसऱ्या ठिकाणी परत सेक्शनल टायमिंग येऊन जातात. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये ना तुम्हाला असा कोर जो प्रॉपर अभ्यास करायचा आहे तो होत नाही. किंवा आता मी तर असं खूप जणांकडे बघितलेलं आहे की सर मी भले क्लेरिकल म्हणून जॉब करतोय, पण खरं सांगतो मी कॉन्टसाठी जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा देऊच नाही शकलो, कारण इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत होत्या, किंवा मी इंग्लिशला तेवढा वेळ दिलाच नाही, तरी भले माझं सिलेक्शन झालं कारण माझ्या बाकी गोष्टी नीट होत्या. असं काही जणांच्या कंप्लेंट्स असतात बघा. सो मला असं म्हणायचं की ह्या कंप्लेंट्स तुमच्याकडनं नको यायला, म्हणून तुम्ही आत्ता हा एकदम गोल्डन टाईम आहे की तुम्ही हे सगळं युटिलाइज करायला पाहिजे. आणि मागे जर तुम्हाला आठवत असेल तर आपलं लकी सर ज्याला सगळेजण म्हणतात, तो पण एकदा क्लासमध्ये आला होता बघा, आणि क्लासमध्ये येऊन त्यांनी हेच सांगितलं होतं. दुपारच्या मुलांना खूप चांगलं माहीत असणार याच्याबद्दल. त्यांनी सांगितलं होतं की सर मुलांना आत्ता इंग्लिश करायला लावा, कारण नंतर काहीच होत नाही म्हणे, धप्पाधप नुसतं एक्झाम्स असतात. आणि तुम्ही विचार करा, ह्या सगळ्या एक्झाम्सची मी गोष्ट करतोय ज्यावेळेस सगळं रेग्युलर चालू होतं, ठीकठाक चालू होतं. आता तर लॉकडाऊन नंतर हे डेफिनेटली आहे की सॅटर्डे संडे सोडा वीकडेजमध्ये पण भरपूर एक्झाम होऊ शकतात. मी अगोदरच्या विकली टॉकला पण मी हा पॉईंट बोललो होतो, आणि आताही बोललो ना. आता याच्याशी रिलेटेड मुलांचं म्हणणं होतं की तसे काही इन्सिडेंट झालेले आहेत का ओव्हरलॅपचे, तर ते तुम्हाला सांगतो. 2018ला, आता हे 2020ला समजा काही एक्झाम झालेच नाही आपल्या, 19च्या सगळ्यांना आठवत असतील मागच्या वर्षीच्या, आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या जर
बघितल्या 2018, सो 2018ला SBI क्लर्क मेन्स आणि SBI PO मेन्स, क्लेरिकल मेन्स आणि PO मेन्स दोन्ही मेन्स बॅक टू बॅक झाल्या होत्या, एक शनिवारी आणि एक रविवारी. ज्यांनी ज्यांनी 2018ला दिलं आहे त्यांना चांगलं आठवत असेल. बॅक टू बॅक दोन्ही मेन्स होत्या, एक क्लर्क मेन्स होती आणि एक PO मेन्स होती. कारण त्यावेळेस काही आता त्यांचे रिझन्स होते, त्यामुळे काही एक्झामचं थोडंसं पोस्टपोन झालं होतं. त्यानंतर 2019चं जर बघितलं तर 29 आत्ता मागच्याच 2019ला बघा, 29 नोव्हेंबरला नाबार्ड असिस्टंटची मेन्स होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरला दुसऱ्याच दिवशी IBPS POची मेन्स होती आणि 1 डिसेंबरला स्किल टेस्ट होती. बघा, त्याला नागपूरला भरपूर जण गेले होते, आपण एक बस पण केली होती क्लासकडनं, तुम्हाला चांगलं आठवत असेल. किंवा 1 डिसेंबरला ज्यांचे स्किल टेस्ट नव्हते त्यांचा ग्रेड बीचा मेन्सचा पेपर होता. म्हणजे 3 दिवसात 3 पेपर होते मुलांचे, 29, 30 आणि 1 डिसेंबर. सो मागच्या वर्षी पण असं झालेलं आहे. किंवा मागच्या वर्षीच्या अजून बऱ्याच केसेस आहे ज्यामध्ये RRB PO आणि RRB क्लर्क यांच्यात पण एक आठवड्याभराचाच गॅप येऊन गेला होता. काही रिझन्समुळे ते पोस्टपोन झालं होतं, इलेक्शनमुळे पण काही एक्झाम्स थोड्याशा मागे पुढे गेल्या होत्या. सो माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही, किंवा एकदम लेटेस्ट एक्झाम्पल सांगतो सगळ्यात सिम्पल. आत्ता 15 मार्चला क्लास बंद केला, आपण मोठी अनाऊन्समेंट केली होती की बाबा कोरोनामुळे आपण क्लास बंद करतोय. तर 15 मार्चला MBA CET होती. इनफॅक्ट 14 मार्चला पण होती, 15 मार्चला पण होती. सो 15 मार्चला MBA CET पण होती, 15 मार्चला RTOचा पण पेपर होता. आता विचार करा, एवढं सगळं सुरळीत असताना पण एकाच दिवशी 2-2 पेपर होत होते. आणि आता तर लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर यांना डेट्सचा इतका प्रॉब्लेम येणार आहे की ह्या डेट्स बुकिंगसाठी पहिले काही दिवस तर थोडंसं आपल्यालाही वेळ भेटेल, 1 महिन्यानंतर सगळं चालू होईल. पण मग असं होऊ शकतं, तुम्ही रेडी राहा की तुम्हाला आठवड्यात 3-3, 4-4 पेपर द्यायचे. काही ठिकाणी प्री द्यायची, काही ठिकाणी मेन्स द्यायचे, काही ठिकाणी त्याचा सिलेबस वेगळा राहील, याचा सिलेबस वेगळा राहील. सो या सगळ्यांसाठी बॉटम लाईन काय, आता तुम्ही या गोष्टीला सगळ्यांना नीट जर डॉट्स कनेक्ट केले तर एक गोष्ट लक्षात येईल की मला सांगायचं काय आहे की लॉकडाऊन संपेपर्यंत तुम्ही कंप्लीट पूर्णपणे रेडी राहा. मी मागच्या विकली टॉकला बोललो तेच एकदा परत रिपीट करतो ते सेंटेन्स, की 90% तुमचं काम लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच झालेलं पाहिजे. लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर फक्त फॉर्मॅलिटी पाहिजे की हां, एक्झामचा फॉर्म भरायचा, त्या एक्झामला जायचं, अटेंडन्स लावायचं, इंटरव्ह्यू द्यायचं, सिलेक्शन, बस. ते 10% तुमच्या ज्या काय फॉर्मॅलिटीज असतात त्यानंतर. पण 90% काम तुम्ही इथंच करून घ्या, कारण हा खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी की तुम्हाला तेवढा सेल्फ प्रिपरेशन, सेल्फ स्टडीसाठी तेवढा वेळ भेटतोय. सो आता याच्यामध्ये मी बोललो की वीक एरियाज. आता वीक एरियाज म्हणजे त्यामध्ये काही जणांचं इंग्लिश असणार आहे, मॅक्झिमम जणांचं इंग्लिश राहील. आणि तुम्ही ते एक्सेप्ट करा की तुमचं तेवढं भारी नाही, कारण मुलांना खरंच प्रीमध्ये 30पैकी 30, 30पैकी 29 मार्क येत आहे. आणि ज्यांना 15 आणि 14 येत आहे म्हणजे त्यांना किती स्कोप आहे तिथं इम्प्रूव्ह करायचा. सो इंग्लिश एक वीक एरिया राहू शकतो. कॉन्टचे वर्ड प्रॉब्लेम हा एक मेजर वीक एरिया राहतो. किंवा लॉजिकचे पझल्स ऑन द स्पॉट नाही जमत सर पेपरला, असं नाही की पझल्स येत नाही, पण पेपरला ऑन द स्पॉट जमत नाही, किंवा GK प्रॉपरली रट्टा मारला जात नाही. सो तुम्ही याच्यावरती वर्क करणं गरजेचं आहे. थोडंसं शांतपणे एकदा ॲनालाइज करा की तुम्ही कुठे कुठे आहात, कोणते पॉईंट्स तुमचे अजूनही वीक वाटत आहे तुम्हाला, त्याच्यावरती फोकस करू शकतो. आता इंग्लिशसाठी तर मला वाटतं तुम्ही ब्लाइंडली मॅडमला फॉलो करा, आणि मॅडम त्याशी रिलेटेड अजून 1-2 ॲक्टिव्हिटीज चालू पण केल्या आहे, मी पुढे सांगून देईल तुम्हाला. कॉन्टच्या वर्ड प्रॉब्लेमसाठी तर मी तुम्हाला आधी बोललो की आपलं लाईव्ह सेशन बेस्ट आहे. तिथं तुम्हाला ॲक्च्युली कळेल की मला ऑन द स्पॉट ते जमतं आहे का, नाही जमत आहे का. LRलाही सेम की ऑन द स्पॉट जमलं पाहिजे. हे मी हवं तर पुढे एक्सप्लेन करेल. सो बेसिकली मला सेकंड पॉईंट पुढे कन्क्लूड करू द्या की इथे मला हे सांगायचं होतं की तुम्ही लॉकडाऊन पिरियड एंड होईपर्यंत तुमच्या वीक एरियाजवर पूर्ण फोकस करा. आणि माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही मला विचारलं की सर कोणता पहिली प्रायोरिटी आम्ही ठेवायची, तर बॉस मी म्हणेल इंग्लिशलाच तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. मग त्यानंतर प्रायोरिटी आपण चेंज करू शकतो बाकीच्यानुसार, पण हे पर्सन टू पर्सन चेंज होईल. मला तरी वाटतं की इंग्लिश पहिले मेजर राहील त्यामध्ये. देन आता पुढचं बघू. पुढच्या याच्यामध्ये पुढचा पॉईंट्स असा आहे की आता लास्ट वीकमध्ये पण मी सगळं स्टार्ट करतो. फक्त इथे एक पॉईंट सांगून देतो. लास्ट वीकली टॉक नंतर पण मी जवळपास 50 स्टुडंटला तरी त्या ग्रुप डिस्कशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲड केलेलं आहे. याचा अर्थ एक क्लिअर आहे की अजूनही भरपूर मुलांपर्यंत या न्यूज पोचत नाही आहे, किंवा मुलं अजूनही तेवढं लाईटली घेत आहे. बस जर यांना हे अजून थोडं लेट कळलं, नंतर जर रिग्रेट झालं की यार मी माझा भरपूर वेळ वाया घालवला आणि मी आधी स्टार्ट करायला पाहिजे होतं, मग मात्र फार प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा जे तुमच्या कॉन्टॅक्ट्समधले आहेत, की बाबा हे सगळं समजून घ्या जरा या फॅक्ट्सला, कारण नंतर लॉकडाऊन नंतर जास्त इश्यू नको यायला. आणि बाकी पुढचं जे आता माझ्या साईडने काही कंप्लेंट्स येते म्हणजे GOTचा जो क्वेश्चन येतो बघा दररोज क्लासच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तर त्याला बरेच जण लाईटली घेत आहे. असं नाही की त्याच्या आन्सर टिक नाही करत आहे, आन्सर टिक करताय पण खूप लाईटली घेत आहे. आम्ही आता नोटीस केलं आहे मागच्या भरपूर GOTमध्ये की ऑप्शन्स जे आहेत, आता अजित सर भरपूर भारी डोकं लावून ऑप्शन बनवत आहे त्याच्यामध्ये, कारण ते जे ऑप्शन्स तुम्ही टिक करताय ना, तर राईट आन्सर खूपच रेअरली बघितलं मी की 50%पेक्षा जास्त मुलं टिक करतात. राईट आन्सरचे जे पर्सेंटेज राईट येण्याचे ते खूप कमी राहतात, आणि रॉंग आन्सरच खूप जास्त
जास्त येत आहे. आणि त्यात सर इतकं स्मार्टली ऑप्शन बनवत आहे की जी कॉमन मिस्टेक मुलं करतील ते ऑप्शन त्यांनी त्यात बरोबर सेट केलेलं असतं. ते त्या मोमेंटला कळतच नाही. भरपूर जण ते आन्सर टिक करून देतात, नंतर कळतं की नाही आन्सर. तुम्ही GOTला थोडं सिरियस घ्या आणि बस पुढच्या विकली टॉकपर्यंत मला एक ऑब्झर्व झालं पाहिजे की अरे GOTचे जे राईट येण्याचे आन्सर्स आहे, जे तुमचं फायनल आन्सर आहे, ते तुमचं थोडंसं जास्त पर्सेंटेज कॉन्स्टिट्यूट करतं आहे. ते खूपच कमी करतं आहे, म्हणजे नियरली 30% किंवा त्याच्यापेक्षा खालीच असतात सगळे ऑप्शन्स. असं कधी झालंच नाही की राईट आन्सर 50%च्या वरती गेलं. सो थोडंसं GOTला सिरियस घ्या. ते क्वेश्चन्स पण खूप स्मार्टली सेट केलेले असतात आणि त्याचे ऑप्शन्स स्पेसिफिकली, तर ते जरा नीट बघा. त्यानंतर केसलेट नाही आहे ते म्हणून बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, पण त्याच्यावर आता व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या ज्यांची ज्यांची कंप्लेंट होती. आणि केसलेटच नाही, असं जर काही अजून तुम्हाला वाटत असेल तर तेवढं सजेस्ट करा, त्यावर आपण बघू. सगळ्यात मेन पार्ट आता तो स्क्रीनशॉट जे मला 2-3 डिस्कस करायचे होते ते बघून नंतर आपल्या मेजर पार्टवरती जाऊ. बघा, याच्यात पहिला जो स्क्रीनशॉट होता, NRA CET नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीनी CET लॉन्च करायचं असं म्हटलं होतं बघा, मागच्या बजेटच्या सेशनमध्ये आलं होतं ते, म्हणजे 2021 लागल असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. त्याशी रिलेटेड मला 1-2 मेसेज आले होते, पण मला वाटतं मी तो मेसेज डायरेक्ट वाचूनच दाखवतो तुम्हाला. राहुलचा मेसेज होता, त्याचं असं म्हणणं होतं की सर, जर NRA CET आलं तर मग सिलेबस चेंज होईल का, मग SSC रेल्वे बँकिंगसाठी एकच CET होईल, मग सिलेबसवर काय असर होईल, तुम्हाला काय वाटतं वगैरे वगैरे. तर मी त्याला जे आन्सर दिलं ते पटकन वाचून दाखवतो. मी त्याला रिप्लाय दिला होता की फर्स्ट थिंग, मेजर काही चेंजेस होणार नाही. सेकंड थिंग, झालं जरी तरी ते सगळ्यांसाठी होणार आहे. SSC म्हणजे ते मला वाटतं अजून थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं कदाचित, पण त्यासाठी बँकिंग तुमचं पहिले 100% झालेलं पाहिजे, कारण बँकिंगमध्ये सगळं फाउंडेशन कवर होतं. अननेसेसरी तुम्ही पुढचा विचार करून टाईम वेस्ट करू नका. मला नाही वाटत की याचा विचार करायला पाहिजे. पहिले हा विचार केला पाहिजे की तुमचं 100% बँकिंगचं प्रिपरेशन झालेलं आहे का. आणि त्यासाठी आपलं जो फाउंडेशन आहे ना, ते पहिले क्लिअर करा. फाउंडेशन म्हणजे जे आपण RS अग्रवालमधले सगळे टॉपिक्स करतो, हे तुमचं बेसिक फाउंडेशन ॲप्टिट्यूडचं एवढं तर आलंच पाहिजे. याच्यानंतर तुम्ही पुढे उड्या मारू शकतात मग SSCचे किंवा रेल्वेच्या क्वेश्चनसाठी. आणि बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे तुमच्या. जरी तुम्हाला SSCकडे नंतर जायचा विचार आला जरी डोक्यात चुकून, त्यासाठी इक्वेशन वगैरे बनवता येत आहेत का. आता भरपूर जणांची कंप्लेंट असते बघा की अजूनही सर आम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने इक्वेशन नाही बनवता येत. तुम्ही त्याच्यावरती थोडासा जोर लावा. हे बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर करून ठेवा या सगळ्या पिरियडमध्ये, म्हणजे नंतर तुम्ही तिकडे उडी मारू शकता. जरी ती CET आली नाही आली तरी मला वाटतं ते वेस्ट ऑफ टाईम आहे. त्याच्यावर आत्ता नको डिस्कस करायला. आत्ता आपल्याला तेवढंच आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर अशाच पद्धतीचा मी त्याला रिप्लाय दिला होता. दुसरा जो स्क्रीनशॉट होता तो आहे बघा त्या महेशचा म्हणतो की सर, खूप जास्त टेन्शन येतं आहे, अभ्यास स्टडी तर करतो आहे आम्ही, पण खूप लांब आहे आम्ही अजून आमच्या पोस्टपासनं, असा आम्हाला बऱ्याच वेळेस विचार येतो डोक्यात. आता मी त्याला असा रिप्लाय दिला होता की विचार नाही करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. जास्त विचार केल्यामुळेच हे सगळं डोक्यात येऊ लागले. त्यानंतर फक्त मेहनत करणं आहे तुमच्या हातामध्ये. किंवा मी ज्यावेळेस क्लास चालू केला तर त्यावेळेस पण माझ्या डोक्यात असं विचारत होतं की भरपूर क्लासेस आहे, कॉम्पिटिशन आहे, बट मेहनत करण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नव्हतं. सिमिलरली तुमच्या हातात पण तेच आहे. सो परफेक्टली तुम्ही जो आहे तो टाईम पहिले युटिलाइज करा, कारण नंतर तुम्हाला रिग्रेट नाही झालं पाहिजे. डेली शेड्यूल फॉलो करा. अति जास्त पुढचा विचार नका करू. एक आठवड्याचं का होईना तेवढं जरी शेड्यूल केलं तरी सफिशियंट आहे. आणि त्यानंतर जे तुम्हाला आवडतं आहे, जे तुम्हाला इझी वाटते ते तुम्ही करा. जर तुमचा मूड खराब असेल तर ग्रुपवर ॲक्टिव्ह याच्यासाठी राहा, कारण की त्यामुळे डोक्यात जास्त विचार येणार नाही, तुमचा वेळ ऑटोमॅटिकली पास होऊन जाईल. आणि खूपच टेन्शन आलं तर 1-2 दिवस ब्रेक घ्या, कारण ब्रेक घेणं पण नेसेसरी आहे. असा मी महेशला रिप्लाय दिला होता. सो आता मी मुद्दाम वाचून दाखवलं, कारण बऱ्याच जणांच्या डोक्यात असे काही थॉट्स येत असतील की यार, माझा जो ड्रीम जॉब आहे त्याच्यापासून तर मी खूप दूर आहे. किंवा मला अजून एक आठवते, श्रीकांत मला बोलला होता की सर, मी काही करायला तयार आहे, मला सांगा, माझं SBI ड्रीम आहे वगैरे. मी त्याला तोच रिप्लाय दिला होता की यार, जर तुम्ही एवढं सगळं म्हणताय ना, पहिले तर तुम्ही दररोज मॉक टेस्ट देताय का ते बघा. आता भरपूर जण SBIशी रिलेटेड ज्यांचं आहे बाबा की SBI POs करायचे, भरपूर जण त्यांच्या मॉक टेस्टचे स्कोरचे स्क्रीनशॉट शेअर करतात. आणि जर यांचं म्हणणं आहे पण तुम्ही काहीच नाही करू लागले मॉक टेस्ट वगैरे, मग तुम्ही नुसतं असं गप्पा मारून थोडी होणार आहे की मला हे करायचं आहे म्हणून. सो त्यासाठी रिलेटेड तुम्ही सगळ्या गोष्टी राईट नाव करताय का बघा, नुसता विचार करून तर काही होणार नाही. आणि तिसरा जो सगळ्यात इम्पॉर्टंट स्क्रीनशॉट आहे तो एका ॲग्रीच्या सरांनीच पाठवलेला आहे. तो मी पटापट पूर्ण वाचून दाखवतो, त्यानंतर पुढे जाऊ आपण. त्यांचं म्हणणं आहे की, नमस्ते सर, महाराष्ट्र शासनाने झालेला आजचा निर्णय मी बघितला. तुम्ही मला वाटतं मुलांसोबत तो डिस्कस करा. MPSC आणि महाभरती परीक्षा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. औरंगाबादमध्ये मुलं भरपूर महापरीक्षेसाठीच येतात आणि बँकिंगसाठी पण काही मुलं असतात. पण आता हे सगळं न झाल्यामुळे भरपूर जण बँकिंगला येतील आणि बँकिंगची स्पर्धा वाढून जाईल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक विकली डॉकमध्ये जे सांगता की अभ्यास चालू ठेवा, लॉकडाऊन उघडल्यानंतर कामात येईल, ते 100% बरोबर आहे. हे तर आता कळून चुकलं आहे. पण हा निर्णय तुम्ही मुलांनाही सांगा, कारण त्यांच्याही डोळ्यात अंजन भरल्या जाईल.
जाग येईल त्यांना. ओके, त्यांची वर्डिंग आहे. पण ते म्हणतात की मुलं अनचॅलेंजेबल आहेत. ते काही काही जणांच्या मनात डोक्यात असाही विचारू शकतो की मग IBPSच्या भरतीवर काही परिणाम होईल का? तर तुम्ही याचं उत्तर द्या, कारण तुम्हाला याच्यातलं जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. तर ते तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारचे सगळे ऑफिस तर कधीच बंद होणार नाही, त्यामुळे जागा तर निघतील हे त्यांना असं वाटतं. त्यांचा रिप्लाय होता. आणि बाकी सर्वांपेक्षा हा जास्त फटका ॲग्रीवाल्यांना बसेल, कारण की आता त्यांची जर MPSCची एक्झाम नाही झाली तर ते बँकिंगला वळतील. पण MPSCचं पण मला वाटतं नोटिफिकेशन निघालेलं होतं, तर ती पण एक एक्झाम होईल. बाकी त्यांनी म्हटलं की सो फायनली बिईंग ऑप्टिमिस्टिक इज ऑलवेज गुड अँड कीपिंग ऑनेस्ट एफर्ट्स इज ऑलवेज बेटर. त्या मुद्दाम मी हे सगळं ॲज इट इज वाचून दाखवलं, कारण की काय बाकीच्यांच्या डोक्यात चाललं आहे, तुमच्या डोक्यात करायचं तसं चालू असेल, सो तुम्ही किती व्यवस्थित त्याला रिलेट करू शकता हे पहिले बघा. बाकी आता आपण आपल्या मेन सेशनवरती पण पुढे जाऊ पटापट, पुढच्या गोष्टी बघू. ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी स्पेशल व्हिडिओ मी काही दिवसात बनवून टाकून देतो. पुढे GKसाठी काही मुलांचं असं म्हणणं होतं की GK स्टॉप करू का, कारण कोविडच्या न्यूज येणार नाही आहे, तर असं तुम्ही म्हटले. तर ही मिसअंडरस्टँडिंग नका करू. मी म्हटलं की कोविडच्या सगळ्या न्यूज नाही राहणार, त्यामुळे फक्त ते करत असाल तर बोर होत असेल तुम्हाला. सो तो पॉईंट नीट क्लिअर करून घ्या. मी असं नाही म्हणत की कोविडशी रिलेटेड न्यूज येणार नाही, डेफिनेटली येतील, पण सगळ्या न्यूज त्याने राहणार. म्हणून मी म्हटलं होतं की GK जर थोडंसं स्टॉप करून बाकीच्या गोष्टी केल्या तरी चालेल. तरी पण अजून काही जणांचं कन्फ्युजन असेल याशी रिलेटेड, तर ते क्लिअर करून घ्या. आणि ज्या मुलांना GK करायला मजा येते सध्या, किंवा त्यांनी आत्ता स्टार्ट केलं, मग त्यांनी तर बिलकुलच नका बंद करू. सो मी दोन्ही तिन्ही विकली टॉकमध्ये व्यवस्थित क्लिअर केलं आहे. त्याच्याशी रिलेटेड काही मिसअंडरस्टँडिंग असेल तर ती विचारून घ्या बरं का, परत प्रॉब्लेम नको व्हायला पुढे गेल्यानंतर. नेक्स्ट पॉईंट होता की हां, काही मुलांची अशी कंप्लेंट होती की सर आमच्याकडे ॲक्च्युली वेळच खूप कमी आहे. मग त्यांचे काही वेगवेगळे रिझन्स आहे, घरी काही शेतात काम करावं लागतं, किंवा घरचे काही कामं असतील, किंवा अजून काही XYZ गोष्टी असू शकतात. सगळ्या तर काही आपण डिस्कस नाही करू शकत. पण ठीक आहे, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल ना, तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढाही वेळ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा विचार कमी करा फक्त बाकी गोष्टींचा, आणि फुल कॉन्सन्ट्रेशननी जे पण करता येते विदाऊट टेन्शन करा. कारण टेन्शन घेऊन केलं तर तुमचं जे होणार आहे ना, त्याच्यापेक्षा तर कमीच प्रिपरेशन होईल, त्याचा अजून जास्त इम्पॅक्ट पडेल. आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याला थोडीशी प्रायोरिटी द्या, त्याला थोडंसं व्यवस्थित सेपरेट करा. जसं की आता माझ्याकडे जर वेळ कमी असता तर मी फर्स्ट प्रायोरिटी फक्त आणि फक्त इंग्लिशला दिली असती. मग त्यानंतर मला कॉन्टच्या वर्ड प्रॉब्लेमचा इश्यू आहे का, ऑनलाईन टेस्टची भीती आहे, त्या हिशोबाने सगळं मॅनेज केलं असतं. सो तुम्ही तसं बघा. आणि जी गोष्ट नाईलाज आहे तर एक्सेप्ट करून घ्या ना, की तुमच्याकडे वेळ जास्त नाही आहे, तुमच्याकडे हार्डली 5 to 6 hours आहे. मग तुम्ही तेवढाच टाईम युटिलाइज करण्याचा प्रयत्न करा. ज्या मुलांकडे कमी वेळ आहे आणि ज्यांची कंप्लेंट होती त्यांच्यासाठी बोललो मी. पुढचं काही जणांचं म्हणणं होतं की गव्हर्नमेंट जॉब अड्डामध्ये सर GK आणि GAचा सेशन खूपच अवघड वाटतोय. सो ते डेफिनेटली वाटणार आहे, कारण ते मागच्या 1-2 वर्षापूर्वीचे पेपर्स आहे, त्यांनी त्याला नंतर चेंजेस नाही केलेलं. आपण ते फ्री टेस्ट का देतोय, कारण आपल्याला कॉन्ट, LR आणि इंग्लिशचे एक्सपेरिमेंट करायचे. मी तर मागे बोललो की इंग्लिश तुम्हाला हॉलिवूडमध्ये बेस्ट आहे प्रीसाठीचं जे आहे ते, पण ॲक्च्युली मेन्स लेवलचं आहे. सो इंग्लिशचा विषय तिकडनं क्लिअर होऊन जाईल, किंवा स्मार्ट किडाचं बरेच जण फॉलो करतात तेही भारी आहे. पण मग GK आणि कॉन्ट आणि LRसाठी मला वाटतं फक्त गव्हर्नमेंट जॉब अड्डाच्या टेस्ट द्यायला काही हरकत नाही आहे. पण GK आणि बिलकुलच नका देऊ. GK तर तुम्ही स्किप मारून दिला तरी चालेल, किंवा डायरेक्ट सबमिट करून टाका. त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका, ते खूप जुनं GK आहे, ते काही कामाचं नाही आहे. त्यानंतर आनंदसोबत माझं एक बोलणं झालं होतं. त्याचं म्हणणं होतं की सर तुम्ही जे म्हणतात ते माझ्याकडनं 2 दिवस होतं, पण 2 दिवसानंतर खरंच सांगतो काही कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, आणि मग मी काही ते कंटिन्यू करत नाही, लाईव्ह सेशनला बसत नाही. अरे मग तुम्हाला मी ते कोटा फॅक्टरीचा जो 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ ऐकायला लावला होता, तो कशासाठी ऐकायला लावला होता, त्यात क्लिअर सांगितलं होतं त्यांनी की जर एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही 21 डेज केली तर तुम्हाला त्याची हॅबिट होऊन जाते. तर तुम्ही 2 दिवसात गिवअप करताय, तर मग कसं होणार आहे बरं? आणि हे होणारच आहे सुरुवातीला की 2 दिवसानंतर तुम्ही गिवअप करणार. सुरुवात तुम्हाला तशी फिलिंग येईल, कारण की तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही आहे ना, मग तुम्हाला ते कंटिन्यू करणंच आहे. काही असो ते कंटिन्यू करावंच लागणार आहे. त्यात त्यांनी किती क्लिअरली सांगितलं होतं की जर तुम्हाला अभ्यासाला 3 तास एका ठिकाणी नाही बसल्या जाते, तर तुम्ही त्याची पहिले सवय लावा. भरपूर जण बघा प्री क्लिअर झाल्यानंतर म्हणतात सर मेनसाठी काय काय करायचं. माझी प्रत्येक वेळेस त्यांना एकच रिॲक्शन असते की मेनसाठी पहिले तुम्ही एक मॉक टेस्ट देऊन या, आणि मॉक टेस्ट आल्यानंतर ते म्हणतात सर स्कोर कमी आला, तर मी म्हणतो स्कोरशी मला काही देणं घेणं नाही, मला पहिले हे सांगा की तुम्ही पूर्ण वेळ पेपरला बसले का. आणि भरपूर जण अशी रिॲक्शन देतात की नाही सर पूर्ण वेळ नाही बसला गेलं, नंतर मध्ये बोर होऊन गेलं तर आम्ही पेपर सबमिट केला. तर तुम्हाला ते बसण्याची पण सवय लावावं लागते मेन एक्झामला. सो सिमिलरली तुम्हाला पहिले इथं पण लावावं लागणार आहे. आणि लाईव्ह सेशनला मी एवढा का जोर लावायचो आधी पण, कारण लाईव्ह सेशनला कंटिन्यू 2 तास बसणं आणि कंटिन्यू रिस्पॉन्ड देणं ही पण त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे. याचा इनडायरेक्टली फायदा तुम्हाला सगळा मेन्समध्ये दिसेल. सो बेसिकली बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असेल की सर होत नाही आहे ना, तर कमॉन प्लीज तसं करा. मग ते कॉन्टचा असो, इंग्लिशचा असो, लॉजिकचा असो, रिडिंग असो, GK असो, व्हॉट जे काय तुम्हाला वाटतं की मग तुम्हाला बोर होतंय, पण तुम्हाला हे माहिती की ते इम्पॉर्टंट आहे, तर काही करून त्याला थोडा थोडा वेळ देतच राहा, बसून राहा तिथे किती जरी बोर झालं तरी. आणि तो कोटा फॅक्टरचा एक छोटासा व्हिडिओ होता, तो हवं तर मी आजच्या व्हिडिओ टाकनंतर परत टाकून देईल. तुम्ही एकदा तो परत बघा, एक्झॅक्टली मला काय सांगायचं तो पॉईंट तुमच्या डोक्यात चांगला घुसू द्या. आणि 21 डेज बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की याच्याशी रिलेटेड अजून एक पॉईंट होता बघा, तो एकदा क्लिअर.
हां, आनंदचंच म्हणणं होतं की 21 सर दिवसभर घरात बसून फार बोर होतं, तर मी थोडंसं एक्सरसाइज वगैरे करतो जेणेकरून मला थोडंसं मोटिवेशन होतं. मी म्हणतो तुम्ही एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा किंवा बुक्स वाचा किंवा तुम्हाला व्हॉटएव्हर ज्या गोष्टींनी थोडंसं मोटिवेट होतंय ना, ते तुम्ही 1-2 तास सेपरेट स्पेअरमध्ये काढून ठेवा. पण नुसतं तेच करायचं असं नाही. आता काही जणांना वेब सिरीज बघून थोडंसं रिफ्रेशमेंट होते. मग काय तुम्ही दिवसभर तेच बघणार आहे का? किंवा तुम्हाला मेडिटेशन नाही होतंय, तर तुम्ही दिवसभर तेच करणार आहे का? तर नाही. किंवा काही जणांना एक्सरसाइज आवडते, दिवसभर थोडी ते करणार आहे. तुम्ही 2 तास काढून ठेवा तुमच्या आवडीसाठी, आवडीच्या गोष्टींसाठी. पण उरलेले 6 to 7 आवर्स तुम्ही कम्प्लिटली आपल्या करिक्युलमशी रिलेटेड जे कॉन्ट एलआरचं इंग्लिशचं आहे ना, ते पण चालू ठेवा. ते काही वाईट नाही. आणि तुम्हाला एक्सरसाइजशी रिलेटेड तुम्ही एवढं म्हणताय ना, हो तर मी एक ॲप तुम्हाला आज टेलिग्रामवरती टाकून दिली. एक ॲपचं नाव टाकून देईल. होम वर्कआउट म्हणून ॲप आहे बघा ते. टेलिग्रामवर आपल्या व्हिडिओनंतर टाकून देईल. तुम्ही ते बघा, ते पण चांगले. त्यातही टायमर लावून सगळं करता येतं. बरं, नेक्स्ट पुढच्या पॉईंटवरती जाऊ. पुढचा बघा, पुढे यांचं म्हणणं होतं की सर लाईव्ह सेशनमध्ये आमचा अप्रोच येत नाही, अशी काही जणांची कंप्लेंट आहे. आणि काहींचं म्हणणं आहे की आमचा बेस्ट अप्रोच येत नाही. भरपूर जणांचा बेस्ट अप्रोच असतो किंवा बऱ्याच जणांचा असतो काही काही पर्टिक्युलर क्वेश्चनला, किंवा आम्ही काही तुमचे अप्रोच बघतो तेही बेस्ट असतात. हे बघा, एक क्लिअर सांगतो गोष्ट. सगळ्यात पहिले, प्रत्येक क्वेश्चनला माझा अप्रोच बेस्ट असतो असं बिलकुल नाही आहे, किंवा प्रत्येक क्वेश्चन जमतोच त्या मोमेंटला असं बिलकुल नाही आहे. त्यानंतर ह्याला ना थोडासा टाईम लागतो. थोडे पेशन्स ठेवा. तुम्हाला कंटिन्यू हे काम करणंच आहे, त्याशिवाय दुसरं गत्यंतरच नाही, ऑप्शनच नाही आहे. यासाठी सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही सिम्प्लिफिकेशन करायचे क्लासमध्ये तुम्हाला खूप मजा यायची, पण पेपरमध्ये जमत नव्हतं. मग ज्यावेळेस प्रीमध्ये जमायला लागलं त्यावेळेस बऱ्याच जणांची रिॲक्शन होती की सर रिअल पेपरमध्ये मला सिम्प्लिफिकेशन तेवढं फास्ट जमत नाही. आता सिम्प्लिफिकेशनवर भरपूर जणांची कमांड आली, पण अजूनही त्यांचा प्रॉब्लेम आहे की वर्ड प्रॉब्लेम जमत नाही. मग हे सगळं कधी जमायला लागलं? ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर खूप जास्त प्रॅक्टिस केली. तशी वर्ड प्रॉब्लेमची आत्ता आपली प्रॅक्टिस चालू आहे. आणि आता लाईव्ह सेशन आहे त्यासाठी सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज ऑल अबाउट डिसिजन मेकिंग आणि प्रेशर हँडलिंग. तर हे तुम्हाला कुठे कळणार आहे? तुम्ही दिवसभरातली अशी पण काही ॲक्टिव्हिटी ठेवा तुमच्या रेग्युलर स्केड्यूलमध्ये, जिथं तुमचे पेशन्स चेक होतील, तुम्हाला प्रेशर सिच्युएशन हँडल करायला भेटेल. आणि त्यासाठी मला वाटतं लाईव्ह सेशन हे सगळ्यात बेस्ट आहे. लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट पटकन आन्सर द्यायचं असतं, विदिन 1 मिनिट 2 मिनिट बाकीच्यांच्या आन्सरच्या आधी. त्यातही बेस्ट अप्रोच शोधायचा असतो. म्हणून मी जास्त फोर्स करतो की तुम्ही लाईव्ह सेशन करण्याचा प्रयत्न करा. तिकडनं तुमचे अप्रोच खूप बेटर होतील आणि तुम्हाला मेन एक्झामला त्याचा खूप जास्त पुढे फायदा होईल. सो, आणि ही तर कंप्लेंट येणारच आहे की सर लाईव्ह सेशनमध्ये मला त्यावेळेस आन्सर येत नाही, बाकीचे मला आन्सर फास्ट देतात. अरे थोडे पेशन्स ठेवा, कारण त्या मुलांचा फर्स्ट राऊंड झालेला, आता आपला सेकंड राऊंड पण ऑलमोस्ट संपत आला लाईव्ह सेशनचा. या बुधवारी संपून जाईल. बुधवारी लाईव्ह सेशन संपल्यानंतर परत थर्ड त्याचा राऊंड चालू होऊन जाईल. आणि अजून जर लॉकडाऊन वाढते तर आपण फोर्थ राऊंडपर्यंत पण जाऊ शकतो. सो तुम्ही पेशन्स ठेवा, त्याला वारंवार करत राहा. याच्याशी रिलेटेड खूप मेसेजेस येत आहेत मला की सर त्या मोमेंटला जमत नाही, नंतर जमतं ॲनालिसिसमध्ये, नंतर खूप भारी वाटतं. किंवा काही जणांचं म्हणणं आहे की मला जमत नव्हतं ना, म्हणून मी नंतर ऑफलाईन करतोय. बॉस, हा पॉईंट तर मला कळालाच नाही. मला हा पॉईंट थोडासा क्लिअर करायचा होता. जर तुम्हाला ते नाही जमत आहे त्या मोमेंटला, तर तुम्ही अजून ट्राय करा ना तिथे थांबण्याचा. म्हणजे ते प्रेशर तुम्हाला थोडं फील होईल आणि तुम्ही त्यातनं बरोबर कधी ना कधी तरी ते आन्सर यायला लागेल. कारण मी तुम्हाला मागे एक्झाम्पल दिले की असे भरपूर मुलं जे म्हणायचे सर आधी येत नव्हतं, पण त्यांचं आता यायला लागलेलं आहे. सो तुम्ही थोडी तिथं पेशन्स ठेवा प्लीज. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कम्प्युटरसाठी होता की बरेच जण म्हणतात सर कम्प्युटरचं जास्त मटेरियल मिळत नाही, तर अजून काय करू? त्यासाठी एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन हे की आता तुम्ही सगळे तर करून बसलेले की 13-14 जे व्हिडिओ होते आपल्या चॅनलवरती ते सगळ्यात बेस्ट होते, पण ते झालेले आहेत. काहींचं आर्यन झालं आहे, काहींचं आपलं ते लुसेंट पण झालेलं आहे. सो त्यासाठी एक चांगलं मला आयडिया कोणीतरी सांगितली की ते म्हणत होते की सर जे कम्प्युटरच्या क्विजेस आहेत ना, क्विजेसही मुलांचे झाले असतील तर त्यांना एक सांगा की क्विजेसमध्ये जे 5 ऑप्शन्स आहे त्या ऑप्शन्सबद्दल थोडासा डेटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जसं मी मागे एकदा बोललो होतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द इनपुट डिवाइस किंवा आउटपुट डिवाइस, असा काहीतरी प्रश्न राहील. आज समजा त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द आउटपुट डिवाइस आणि 5 ऑप्शन दिलेले आणि 4 ऑप्शन तुम्हाला माहिती इनपुट आणि एकच आउटपुट आहे, तर तुम्ही त्याच्यात अजून थोडंसं डिस्कस करा की यार हे एकच आउटपुट नाही आहे, अजून 2-3 मलाही माहिती, भले तिथं दिलेलं नाही आहे. तर असं काहीतरी डिस्कस करा, जे स्टडी ऐकूच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करताना त्याच्याने तुमचं कम्प्युटरचं नॉलेज अजून वाढून जाईल. ते आहे त्या ऑप्शन्सला जर तुम्ही प्रॉपरली यूज केलं ना, ते पण जबरदस्त आहे. त्यानंतर सेबीच्या ग्रुपसाठी काही मुलं म्हणत होते की आम्हाला काही पॅक परचेस करायचे आहे, जो दुसरा सेक्शन आहे त्याचा टेक्निकल, त्याचा आम्हाला जास्त नॉलेज नाही आहे. तर जर असं कोणाला परचेस करायचं असेल काही सेबीशी रिलेटेड, तर मला मेसेज करा. मला एक जणांनी मेसेज केला होता, तर मग तुमचा एक ग्रुप बनवला जाईल. तुम्हाला जर काही कॉमन परचेस करायचं असेल तर लाईक 2,000चा असेल तर 4-5 जण मिळून करा, म्हणजे जास्त बर्डन येणार नाही. ठीक आहे, स्टडी मटेरियलशी बोलतो मी, सेबीशी रिलेटेड. देन पुढचा पॉईंट त्यांचं म्हणणं होतं की एकाचा मेसेज होता की लॉकडाऊनची जी टेस्ट आहे हॉलिवूडची, त्याचा एक आयडियल स्कोर सांगा, ॲव्हरेज स्कोर काय येईल तो. आता हे सांगणं खरंच खूप मुश्किल आहे, कारण की पेपर टू पेपर ते सगळं व्हॅरी होतं. तर तुम्ही पर्सेंटाईलवरनं जजमेंट घेऊ शकता, ती एकच तुमच्याकडे ऑप्शन आहे. बाकी सांगणं खूपच मुश्किल आहे की याचा बेस्ट स्कोर काय किंवा काय नाही. त्याचं म्हणणं होतं की लॉजिकचं सेक्शन खूप डिफिकल्ट आहे आणि याने हा विषय काढलाच आहे सुमित राठोडनी. तुम्हाला एक सांगतो की लॉजिकला तुम्ही जे पझल्स टाकतायत ना लाईव्ह सेशनमध्ये, ते तुमच्या हॉलिवूडच्या लॉकडाऊन टेस्टमधले नका टाकू. कारण की
काही जण नंतर टेस्ट देतात आणि मग त्यांचे पूर्ण 99 किंवा 100% स्कोर येऊन जातो, जसे की ऑल इंडिया टॉपर आपल्याच क्लासचे असं होऊन लागले ते. तर तसं नका करू. लॉकडाऊन टेस्टचे ना तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये कॉन्टचे आणि लॉजिकचे दोन्ही क्वेश्चन्स नका टाकू, तेवढ्या दिवसासाठी तरी नका टाकू. दुसऱ्या दिवशी टाकलं तर काही हरकत नाही आहे, कारण भरपूर जण नंतर लाईव्ह टेस्ट देतात, मग ते सगळे त्यांना आन्सर आधीच माहीत असताना बोर होऊन जातं, खूप लवकर त्यांचा पेपर सबमिट होतो. कदाचित त्यांचे ते स्कोर बघून बाकीच्यांना टेन्शन येत असलं, तसं नका वाटू. कदाचित तुम्ही आधी पेपर दिला म्हणून तुमचा स्कोर कमी, त्यांनी नंतर दिला म्हणून जास्त आला असेल. सो त्याचं नका टेन्शन घेऊ. तर सुमित राठोडचं जे म्हणणं होतं की आयडियल स्कोर, ॲव्हरेज स्कोर किती आला पाहिजे, ते सांगणं खरंच मुश्किल आहे. आणि मी तो एक ग्रुप बनवलेला पण आहे लॉकडाऊन स्कोरचा. हवं तर मी तुम्हाला त्यात ॲड करतो, मला मेसेज करा आणि त्यानुसार तुम्ही चेक करा की त्यांचे स्कोर आणि आपले स्कोर कसे येत आहे. पण त्यात फक्त ऑनेस्टली सगळ्यांनी पेपर द्यायला पाहिजे, एवढीच एक कंडिशन आहे. नेक्स्ट बघा, काही जणांचं हे तर मी सांगितलं की कॉन्ट आणि एलरच्या याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये ते क्वेश्चन्स टाकू नका. त्यानंतर माझी एक जी कंप्लेंट होती लाईव्ह सेशनशी रिलेटेड, की सिलॉजिझमचं मी ऑब्झर्व केलं आहे, भरपूर जणांचे सिलॉजिझमचे आन्सर चुकता आणि ते क्वेश्चन सगळे ओनलीशी रिलेटेड आहे असं नाही आहे. मी बघितलं, काही ऑब्झर्व केलं आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे तरी सिलॉजिझम चुकते, म्हणजे हाईट आहे तुमची. जर का असं होत असेल तर बाबा ते सिलॉजिझमचे व्हिडिओ बनवलेले सरांनी ते एकदा बघा, किंवा सरांना पहिले कॉल करून विचारा की सर इथं काय काय डाऊट आहे, किंवा एखाद्या सिनियरला विचारा की तुमच्या कॉन्सेप्टमध्ये काय इश्यू आहे. पण सिलॉजिझम सारखा एवढा फुल मार्क्स देणाऱ्या टॉपिकमध्ये जर अजूनही चुकत असेल तर फार मूर्खपणा आहे, ते बिलकुलच पटलेलं नाही मला. तर ते त्याच्यावरती जरा विचार करा. देन काही जणांचं असं म्हणणं होतं की मी काही ओल्ड स्टुडंटसोबत बोललो, त्यांचं म्हणणं आहे की मी वर्ड प्रॉब्लेम तर कधी केले नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता, पण तरी मी आज बँकेमध्ये सिलेक्ट झालेलो आहे. तर मग यांचं असं म्हणणं आहे की सर ते वर्ड प्रॉब्लेम न करता बँकेत सिलेक्ट झाले, मग आमचं पण होईल का? हे बघा, त्यावेळेसची सिच्युएशन वेगळी होती आणि आताची सिच्युएशन वेगळी आहे. आता तुम्हाला ते येणं मॅन्डेटरी आहे, पण कसं आहे, मेन एक्झाममध्ये सगळंच आलं पाहिजे असं नाही आहे. मेन एक्झाममध्ये थोडंसं इम्पॉर्टंट जरी केलं तुम्ही, की एक 10-12 क्वेश्चन कामाकामाचे सेक्शन वाईज, जसं मी तुम्हाला मागे बोललो की IBPS PO ला 6 to 7 क्वेश्चन हा गुड अटेम्प्ट होता. फार तर फार तुम्ही 10 पकडा आणि एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी पोरगा असेल समजा 15पर्यंत जाईल, पण एक 7 to 8च क्वेश्चन समजा, इतकेच कमी. तर तिथे पण ते येण्यासाठी पण तुमची रेग्युलर प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही बँकेत जे मुलं सिलेक्ट झाले, जे असं म्हणताय की आम्ही वर्ड प्रॉब्लेम नाही केलं आणि आम्ही सिलेक्ट झालो, त्यांचे सर्कमस्टन्सेस वेगळे होते, त्यावेळेसचा पॅटर्न वेगळा होता पेपरचा, आताचा थोडासा वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट रिलेट नाही करू शकत त्याला. पुढे MBA CET बद्दल विचारत होता आकाश आहे, त्याचं असं म्हणणं होतं, जस्ट आता वीकली टॉक चालू व्हायच्या अगोदर त्याचा मला मेसेज आला की सर आत्ता रिझल्ट कधी लागणार आहे, काहीच कळत नाही, तुम्हाला काय वाटतंय वगैरे वगैरे. मी याच्या आधी बोललो होतो आणि एकदा पटकन शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला एका मिनिटात. MBA CET ज्यांनी दिलेलं आहे ना, बघा फार तर तुमच्यासमोर 3 ऑप्शन्स, जेवढं मला कळतं 3 ऑप्शन्स कसे. समजा तुमचा मार्क आले 120 किंवा 100 किंवा 80, 120 आले तुम्ही समजा ॲडमिशन घेणार, 100 आले तर तुम्ही कन्फ्यूज असणार की ॲडमिशन घेऊ की नाही, कारण की चौथ्या राऊंडपर्यंत थांबू, काउन्सिलिंगपर्यंत थांबू, किंवा बघू अजून काही सेकंड राऊंडमध्ये होतं आहे का, आणि 80 आल्यानंतर तुमचा पिक्चर क्लिअर होईल की ॲडमिशन घ्यायचं नाही आहे. सो अशा जर 3 कॅटेगरी असेल, एक की शुअर शॉट घेणारच आहे, एक ज्यात कन्फ्युजिंग स्टेट आहे आणि एक ज्यात तुम्ही नाही घेणार आहे. तर तुम्ही जर नीट बघितलं, जर तुमचा स्कोर खूप भारी आला आणि तुम्ही क्लिअर आहे की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तिकडेच, तर ठीक आहे, तो रिझल्ट लागल्यानंतर तुमचा तो पिक्चर क्लिअर होईल. पण आपण उरलेल्या 2 पॉसिबिलिटीजचा विचार करू. जर समजा अनफॉर्च्युनेटली तुमचा स्कोर असा मध्ये येऊन गेला की ज्यात तुम्ही कन्फ्यूज आहे, तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडपर्यंत थांबायचं आहे, तर मग ठीक आहे ना, तुम्ही आत्तापासून अभ्यास करा. कारण की काउन्सिलिंग राऊंडपर्यंत थांबूनही जर असं झालं की यार नाही भेटलं आवडीचं कॉलेज, तर मग तर चुपचाप परत बँकिंगचाच अभ्यास करणं आहे. मग आत्तापासून केलेला काय वाईट आहे, म्हणून तुम्ही त्या रिझल्टचा विचारच नका करू. आणि जर राहिलं तुमचं थर्ड ऑप्शन ना, त्यात तर पॉईंटच नाही डिस्कस करणार. जर तुमचा स्कोर कमी आला आणि तुम्हाला माहिती आहे की आता MBAला ॲडमिशन नाही घ्यायचं, बँकिंगलाच घ्यायचं आहे, मग तर विषयच संपला. सो इन एनी केस तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, तुम्हाला शेवटी बँकिंगचं प्रिपरेशन करणंच आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करावाच लागणार आहे. आणि राहिला प्रश्न, जर तुमचा असं म्हणणं असेल की नाही मी ॲक्च्युली बँकिंगच्या रिझल्टबद्दल विचारतोय, तर त्याच्यानी फरक काय पडणार आहे मला तेच कळत नाही आहे. जरी SBI वाल्यांनी रिझल्ट लावून दिला आणि ते म्हटलं की चला तुमची प्री निघाली, तुम्ही मेन्सचा अभ्यास करा, तर आपल्याला मेन्सचा तर करायचाच आहे. आणि जर ते म्हटले प्रीच नाही निघाली, तर आपण सडनली थोडी ना मेन्सवर जाणार आहे, कारण तुमचं प्रीचं बऱ्यापैकी झालेलं आहे, पण 1, 1.5, 2 मार्कने जाऊ शकतं. मग त्यावेळेस आपण परत प्रीचा काम करू शकतो. आणि तसंही तुम्हाला लॉकडाऊनच्या टेस्ट दररोज द्यायलाच सांगतो, त्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली ते पण होतं, कारण पुढे SBI PO आहेच. सो मला असं वाटतं फक्त एक आठवड्याचं सिम्पल टास्क ठेवून त्याच्यावरती जोर लावलेला बेटर राहील. आणि हे मागच्या 1-2 वीकली टॉकला खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ते कसं करायचं आहे. आता पटापट पुढचं बघू आपण, बराच वेळ होत चाललेला आहे. ग्रुपमध्ये जे मुलं GK करतात त्यासाठी काही जणांचं सजेशन आहे. मधुसूदननी सांगितलं आहे की सर एक्झाम पंडितची PDF करायला लावा. जर मी नाहीतर मधुसूदनलाच म्हणतो की याच्याकडनंच PDF घेऊन मी टेलिग्राम चॅनलवरती हवं तर टाकून देईल, ती एक चांगली आहे. आणि भरपूर जणांनी मागे PDF शेअर केल्या होत्या, प्रज्वलनी केल्या होत्या, कल्पनाने केल्या होत्या, वैष्णवीनी केल्या होत्या. तर अशा काही चांगल्या PDF असेल ज्या त्यांनी स्वतः बनवल्या, त्यांच्या हँडरायटिंगमध्ये पण त्यांनी काही पेजेस दिले होते, जसं आम्ही त्याला PDF बनवून टेलिग्राम चॅनलवर टाकले आपल्या, ते खूप चांगले मदत करत आहे. बाकीच्यांनी पण अशीच हेल्प केली तर खूप चांगलं होईल. धनंजयच्या आणि त्यांच्या ग्रुपसोबत मी बोललो होतो कॉन्फरन्स
कॉलवरती आणि बाकीच्यांसोबत पण बऱ्याच जणांशी बोललो. तर मला सगळ्यात मोठी कंप्लेंट हे वाटते की यार त्यांच्याकडे डिसिप्लिन नावाची गोष्ट नाही, म्हणजे एक शेड्यूल नाही बनवलेलं तुम्ही दिवसभराचं. मनात वाटेल तेव्हा उठताय, जेव्हा वाटेल तेव्हा लाईव्ह सेशनला येताय, नाही येते, तर असं नका करू. थोडंसं डिसिप्लिन ठेवा, कारण आपल्याला कंटिन्यू प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आणि सगळ्यात म्हणजे न आवडणारी गोष्ट मला ती वाटली त्यांच्याशी बोलून, की ते म्हणत होते की LRच्या सेशनला लाईव्ह येतात का म्हणे. नाही, का नाही येत, कारण LRच्या लाईव्ह सेशनमध्ये तेवढं लवकर आमचा आन्सर येत नाही म्हणून आम्ही येत नाही. अरे कमॉन, तीच तर सगळ्यात मोठी चॅलेंज आहे ना तुम्हाला. जर लाईव्ह सेशनमध्ये तुमचा आन्सर येत नाही तर उलटं तुम्ही ते सेशन करायला पाहिजे, की आता कधी आपला आन्सर येईल आपण ट्राय करू. तुम्ही फाईट करायचं सोडून कम्फर्ट झोनकडे पळत सुटताय. तुम्हाला एक चॅलेंज भेटते तर ती फेस करा ना. चॅलेंज घेतल्यावर नंतर तुम्ही पुढे जाणार आहे आयुष्यामध्ये. सो प्रत्येकाने हे लाईव्ह सेशन होईल तेवढे अटेंड करा. ठीक आहे, तुमचा आन्सर नसेल येत किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, पण तुम्ही साईड बाय साईड जेवढं होईल तेवढं ट्राय करतच राहा ना. बाकी गोष्टी आम्ही थोड्याशा समजून घेऊ शकतो. आणि बाकी त्याशी रिलेटेड मी लाईव्ह सेशनवरती अजून एखादा ऑडिओ टाकून बोलून देईल. पण आपण पुढे जाऊ. मेन मला यांचं म्हणायचं होतं की हे डिसिप्लिन नाही ठेवते आणि कन्सिस्टंटली प्रॅक्टिस नाही करत आहे. आणि जर तुमचं असं म्हणणं असेल नाही सर लॉजिकचं तर आमचा आन्सर येतो पटकन, तर एक मॉक टेस्ट देऊन त्यात 35 मार्क घेऊन दाखवा. आता RBIचा पेपर झाला, त्यात किती जणांना 35 पैकी 35 मिळाले लॉजिकमध्ये. 87.75चा ओपनचा कट ऑफ आहे, त्यात मग तुम्हाला लॉजिक सारखाच एरिया तेवढा स्ट्रॉंग करून ठेवा लागेल ना, जेणेकरून तुमचा मॅथ्सचा जर काही पार्ट वीक असेल, वर्ड प्रॉब्लेमचा म्हणा किंवा इंग्लिशचा काही वीक असेल तर तो कम्पेन्सेट होईल. त्यामुळे मी तुम्हाला एवढा फोर्स करतोय की तुम्ही लाईव्ह सेशन करा, कारण त्या मोमेंटला 2 तास बसले ना तर तुमचा वेळ कसा जाईल तुम्हाला कळणार पण नाही. तो एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे दिवसभरातला वेळ बरोबर युटिलाइज पण होत राहील. सो बघा, त्याच्यावर थोडासा विचार करा. आणि त्याशी रिलेटेड मागं मला वाटतं की मी विराटचा व्हिडिओ पण टाकला होता, की का त्यांनी ते त्याचं शेड्यूल सांगितलं होतं डाएटचं, की मी का एवढं कंटिन्यू करतोय. जमत असेल तर तो एकदा परत बघा. मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी टाकलेला तो टेलिग्रामवरती विकली टॉकच्या खाली. आणि मला तरी तेवढं पटतंय की जोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन नाही लावणार ना, थोडं सिरियस नाही होणार ना, तर या गोष्टी तेवढ्या सहजासहजी भेटणार नाही. असं कोणी भेटलं की तुम्हाला की जे बँकेत सिलेक्ट झालेलं एखादा तुमचा मित्र किंवा एखादा सिनियर आणि तो म्हटला की नाही मी काही एवढा अभ्यास नव्हतं करत, असंच तुक्का लागून गेलं. नाही, त्यांनी पण तेवढी मेहनत घेतलेलीच आहे ना. आणि याचे भरपूर एक्झाम्पल मी क्लासमध्ये असतानाही तुम्हाला सांगितलेले, आताही सांगितले असते. मला तेवढा वेळ कमी आहे, त्यामुळे आता पटापट पुढे जाऊ. त्यानंतर इंग्लिशसाठी वोकॅबसाठी मधुसूदननी एक वेबसाईटचं एक सांगितलेलं आहे, खूप भारी आहे. त्याच्यावर मी पण 1-2 ट्राय मारले. तुम्हाला ह्याची पण लिंक मी काय करतो, टेलिग्राम जे चॅनल आहे आपलं शिवम सर्स अकॅडमीचं, त्याच्या टेलिग्राम चॅनलवरती आपला हा व्हिडिओ अपलोड झाला की या 1-2 लिंक्स पाठवून देतो. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिशसाठी फातिमा मॅडमनी पण आता 1-2 एक्सपेरिमेंट चालू केलेत. मी तुम्हाला मागे बोललो होतो की फ्रायडे आणि सॅटर्डेला मॅडमची जी टेस्ट राहील त्याचं मॅडम ऑडिओ ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड करतील संडेला. आणि डे आता हाच राहील का, आता या विकली टॉकनंतर चेंज करायचं बघू, कारण आम्ही पण 1-2 सॉफ्टवेअर देऊन मॅडमला म्हटले की तुम्ही घरून ट्राय करा. ते आम्ही असं ट्राय करतो की तुम्हाला जर ऑडिओ ॲनालिसिस भेटलं, कारण मला खूप जणांनी सांगितलं होतं की मॅडमचं ॲनालिसिस खूप जबरदस्त असतं, त्याने आम्हाला एक्झॅक्टली कळतं की कोणता क्वेश्चन आम्ही इंग्लिशचा अटेम्प्ट करायला पाहिजे होतं किंवा याचा काय मिनिंग निघतो काय नाही. सो त्याच्यासाठी मॅडम तुम्हाला अवेलेबल करून देतील ऑडिओ ॲनालिसिस. फक्त तुम्ही फ्रायडे आणि सॅटर्डेला जी पण टेस्ट असेल ती करा, किंवा मीच त्याला व्यवस्थित आता हायलाईट करून पुढच्या वेळेस टेलिग्राम चॅनलवरती टाकत जाईल. आठवड्यातनं हार्डली 2 टेस्ट टाकतायत मॅडम, तर तेवढा देणं काहीच अवघड नाही तुम्हाला. आणि त्यांचं ॲनालिसिस भेटते म्हणून तर द्यायलाच पाहिजे, म्हणजे तुम्हाला रिलेट करता येईल ते कसं चाललंय कसं नाही. मॅडम त्यांच्या विकली टॉकमध्ये क्लिअर करतील, मी आत्ताही क्लिअर केले किंवा त्याचा एक मेसेज पण परत टेलिग्रामवरती टाकून देईल. ठीक आहे. सो तेवढं कंपल्सरी प्रत्येकाने करा. त्या 2 गोष्टी करणं काहीच अवघड नाही आहे. देन बस आता आपण लास्ट पार्टवरती आलो आपल्या व्हिडिओचा. एक्सरसाइजचं एक ॲप आहे, ते मी तुम्हाला टाकून देईल. अजून काही असतील PDF वगैरे तुमच्याकडे इम्पॉर्टंट तर पाठवा. आणि मी आता लास्ट पार्टवरती पटकन 2 मिनिटात कन्क्लूड करतो याला. व्हिडिओज बघा, धनंजयने एक व्हिडिओ पाठवलेला आहे टग ऑफ वॉरचा, तो रस्सी खेचचा व्हिडिओ बघा. भरपूर जणांनी बघितला असेल, पण तो बेस्ट एकदम, तो मी आता परत टाकून देईल. सोमीनाथनी एक व्हिडिओ दिला आहे, तोही खूप जबरदस्त आहे, तो एक टाकू आपण. त्यानंतर पूनमनी एक दिला आहे मांझी मूवीमधला, तो 5 मिनिटाचा व्हिडिओ टाकणार आहे मी, पण त्यातला ना 1 मिनिट 35 सेकंद ते 2 मिनिट 25 सेकंद हा 1 मिनिटाचाच पॅच खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. अति मी हवं तर तिथं तोही मेन्शन करेल, तो एक नीट बघा. त्यानंतर काही मुलं म्हणतो सर हे व्हिडिओज बघणं नेसेसरी आहे का, किंवा यांनीच आमचा रिझल्ट येईल का. तर कमॉन, असं काहीच नेसेसरी नाही आहे ना, असं काहीच कंपल्सरी नाही आहे. पण आता कसं आहे, प्रत्येक जणाला ते मोटिवेशन आतून येत नाही, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी ट्राय करतो की याच्याने काही 2-4 जणांना फायदा झाला, 10 जणांना फायदा झाला तरी सफिशियंट आहे. कारण की आता तसं बघायला गेलं तर कोचिंग क्लास लावणं इम्पॉर्टंट आहे का, पहिले तर हा विचार करा तुम्ही. हे तर तुम्ही घरी करू शकत होता ना, कॉन टेलर इंग्लिश, आणि एवढं काही अवघड पण नाही आहे. पण प्रत्येकाला ते नाही जमत, म्हणून आपण क्लासेस लावतो. सो त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मोटिवेशन, मेडिटेशन हे प्रत्येकासाठी आहेच का,
असा जर ज्यांचा डाऊट असेल तर भाई मला त्या गोष्टीबद्दल मी म्हणेल की ते पर्सन टू पर्सन डिफर करतं, पण मॅक्झिमम लोकांना त्याचा फायदा होतो, त्यांचे रिस्पॉन्स येतात, त्यांचे मेसेजेस येतात, म्हणून आपण ते सगळं ट्राय करतो. त्यामुळे हे प्रत्येकानेच करायला पाहिजे का नाही हे त्यांचा इंडिव्हिज्युअल कॉल आहे, किंवा बाकीचे नाही करत म्हणून तुम्ही नाही करत असं नका. तुम्हाला जर पटत असेल तर बिंदास करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि देन लास्ट बघा, मागच्या विडिओ टॉकला ते 7 व्हिडिओज टाकले होते मी, ते खूप जबरदस्त होते. त्यातले काही काही तुम्ही रिपीट बघू शकता, ते खूप बेटर राहील. 7 कोणते मोटिवेशनल व्हिडिओ छोटे छोटे टेलिग्राम चॅनलवरती, ते खूप जबरदस्त राहील. आणि मागच्या त्याच विकली टॉकला मी एक बुक पण शेअर केलं होतं, ॲटॉमिक हॅबिट म्हणून. ते बुक सगळ्यात जास्त कशावरती फोर्स करतं आहे की वाय प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट्स, या कॉन्सेप्टवरती, जे आपण धोनीचं नेहमी एक्झाम्पल घेतो. तर ते बुक जमलं तर वाचा, जर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ भेटत असेल मॅडमनी दिलेल्या टास्क सोडून तर. हो, तर ते बुक पण मी आज परत आपल्या विकली टॉक नंतर मेन्शन करून टाकतो. ठीक आहे, तो या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात एखादी गोष्ट चुकून मिस झाली असेल तर तुम्ही मला सांगू शकता, तरी मी एकदा चेक करून घेतो काही राहिले का. लास्ट 2च पॉईंट राहिलेत. दीपकनी 2 पेजेसचं एक चांगलं व्यवस्थित फीडबॅक दिला होता विकली टॉकचा, तो मला आवडला. मी जमलं तर उद्या काय करतो, टेलिग्रामवरती टाकून देतो डायरेक्ट. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट राहिला आहे, इरफान खानशी रिलेटेड मी एक व्हिडिओ बघत होतो, त्यातली एकच छोटासा किस्सा आहे, तो पटकन सांगतो, तुम्ही किती रिलेट करतात बघा. त्यांनी असं सांगितलं होतं की मी ज्यावेळेस नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होतो, NSDमध्ये, त्यावेळी मी असं विचार करत होतो की एखादा मेंटॉर, एखादा टीचर, एखादा कोच येईल आणि मला ॲक्टिंग शिकवलं आणि दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट ॲक्टर बनून जाईल. पण त्याचं म्हणणं होतं की ॲक्च्युली माझी सगळ्यात मोठी चूक होती म्हणे, असं कधीच होणार नव्हतं. मला स्वतःला हातपाय मारायचे होते, एफर्ट्स मारायचे होते, तेव्हा सगळं होणार होतं. सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन तुमची आत्ता होणार आहे. तुम्हाला आता हातपाय मारावेच लागणार आहे. तुम्ही असा विचार नका करू की क्लासेसवाले खूप मेहनत घेतील, आमचा बरोबर ऑटोमॅटिक रिझल्ट आणून देतील. आम्ही आमच्या साईडने तर ट्राय करतोच आहे, पण तुम्हाला स्वतः पण हातपाय मारावं लागणार आहे. लॉकडाऊन आहे म्हणूनच तर रिलॅक्स बसून राहू नका तुम्ही. तो पण व्हिडिओ हवं तर बघा, त्याची पण मी लिंक टाकून देईल टेलिग्रामवरती. काही पॉईंट जर मिस झाले असतील माझ्याकडनं चुकून, तर मला नंतर मेसेज करा, ते मी पुढच्या विकली टॉकमध्ये कव्हर करतो. ॲग्रिकल्चरशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे, तो पण आपण बनवू. ठीक आहे, विल स्टॉप हिअर. थँक्यू.